टीम खेळत आहे, मानकोली खेळत आहे आणि मानकोलीच्या स्पर्धेमध्ये जे हनुमान गोवे टीम संघाने सेकंड प्राइज पटकावला होता तोच टीम सध्या मैदानामध्ये आपली तयारी करताना इलाका भी हमारा धमाका भी हमारा, मात्र आता धमाक्याला सुरुवात करायची आहे. वेळ जास्त घेत आहेत लक्षात घ्या. याच्या अगोदर वेले टीम संघाला पॅनल्टी दिली होती. बंडू पाटील आपण चर्चा कमी करा, सामन्याला सुरुवात करायची आहे. 9 मॅचेस कंप्लीट करायचे आहेत. मी अगोदरच सांगितलं होतं की आज सर्व खेळाडू जो 25चा स्कॉट आहे तो पूर्णचे पूर्ण तयारी करून आले, मात्र कोणते ते 11 खेळाडू असतील त्यांना संधी मिळेल. आणि बंडूने सांगितलंय की आपण 11 खेळाडू चांगले घेतलेले आहेत तर चांगला परफॉर्मन्स होईल हीच अपेक्षा असेल. चला सामन्याला सुरुवात. गोलंदाज आपल्या तयारीमध्ये, उल्हास पाटील गोलंदाज तयारी करताना. स्ट्रायकिंगवर फलंदाज सुनील माली आणि मनोज केनी पाहतो आपण. मनोज केनी एक उत्कृष्ट खेळाडू आहेत, सध्या तरी स्ट्रायकिंगवर सुनीलला पाहतो आपण. सामन्याला सुरुवात. पहिला चेंडू. 11 वाजून 18 मिनिटं झालेले आहेत आणि सामन्याला इथे सुरुवात होते. आपण प्रत्येकाची एज सांगू, मात्र सध्या खेळाला सुरुवात करा. आपण 15 मिनिटं खराब करू नका आपण स्पर्धेचे प्लीज. तुम्हीच आमच्या मागे नंतर लागणार की फटाफट घ्या. फायनली चेंडू टाकला गेलाय आणि चांगली सुरुवात केली आहे उल्हास पाटीलच्या माध्यमातून. टाळ्यांचा आवाज होताना आपण पाहतोय व्यासपीठावरून. आयोजक टीम खेळत आहे मैदानामध्ये. उल्हास पाटील चांगली सुरुवात करताना आपण पाहतोय. टीमचे कॅप्टन शॉट एक्स्ट्रा कव्हर 30 सर्कल बंडू पाटील पाहतोय. विजय पाटील मिठापर आहेत, मात्र चेंडू इनफिल्डच्या वरतून खेळलाय. शतरक्षक वेगाने पोहोचतोय. प्रमोद चांगली फिल्डिंग करतोय. दुसरा धाव घेण्याचा प्रयत्न. ओ असं वाटत होतं की डायरेक्ट हिट होईल, मात्र 2 धावा कंप्लीट केलेल्या आहेत आणि सुनील माली याच्या बॅटमधून या 2 धावा टीमचं खातं ओपन करताना आपण पाहतोय. षटक क्रमांक पहिला पॉवर प्लेचा षटक आपण पाहतोय. उल्हास पाटील. पुढचा चेंडू क्रॉस बॅटने खेळण्याचा प्रयत्न झाला होता, सफल झाले होते तिथे, मात्र त्याच्यावर एक सिंगल धाव आली आहे. पहिल्या 3 चेंडूवर 3 धावा तुम्हाला पाहायला मिळतात मानकोली टीम संघाच्या. श्री गुरुदत्त मानकोली टीम एक चांगला आयोजन यावर्षी झाला होता. नाईटची स्पर्धा खेळवण्यात आली होती त्यांच्या माध्यमातून, ती जिंकली होती चेरोबा कोण संघाने आणि रनर्स राहिली होती टीम जे हनुमान गोवे टीम. व्हाईटचा चेंडू आपण पाहतोय. एक्स्ट्रा धाव फलकावर जोडला जाते. 4 धावा. प्रथमेश पाटील यांचा आवडीचा संघ आहे जे हनुमान गोवे, ते देखील आपल्या सोबत येते या व्यासपीठावर. सुंदर असा हा स्ट्रोक आपण पाहतोय लॉंगॉनला. प्रमोद आहे टीमचं. चांगली फिल्डिंग होते. एक सिंगल धाव. कौतुक करताना विजय पाटील पाहतोय आपल्या खेळाडूंचं. आपली वय जेव्हा आपण 50च्या घरामध्ये असतो तेव्हा नवीन टीम मध्ये जे खेळाडू येतात त्यांचं मनोधैर्य वाढवणं फार महत्त्वाचं असतो. म्हणून आपण बघितलं की जेव्हा फिल्डिंग होते तेव्हा जे सिनियर खेळाडू आहेत ते टाळ्या वाजवत असतात त्या खेळाडूंसाठी. मोठा फटका केला समोरच्या दिशेने. प्रमोद आहे तिथे. ओ प्रयत्न चांगले. मी म्हणेल की षटकार वाचवल्या, मात्र 4 धावा नक्कीच वाचवल्या असं म्हणूया, कारण की 2 धावा पूर्ण केल्यात. आता सुनील खुश नसणारे या स्ट्रोकवर. असं वाटत होतं की चेंडू चाललाय सीमेच्या बाहेर, मात्र हवेच्या जोरावर चेंडू आतमध्ये आला आणि नक्कीच झेल देखील पकडण्याची संभावना होती तिथे. सत्यवन पाटील साहेबांचं शुभागमन झालेलं आहे. आपलं देखील मनपूर्वक हार्दिक स्वागत. पुन्हा एकदा सुंदर असा हा स्ट्रोक. स्क्वेअर लेग मध्ये शतरक्षक नाही, भरपूर वेगाने निकेत चेंडू पर्यंत पोहोचतोय. 2 धावा पूर्ण केलेल्या आहेत. तिसरं धाव देखील घेण्याचा प्रयत्न होता तिथे मनोजचा, मात्र 2च धावा इथे मिळत आहेत. तर अशा प्रकारे पॉवर प्लेचं षटक समाप्त झालेलं आहे आणि अल्पेश गायकवाड सांगत धावा झालेल्या आहेत. त्या धावफलकावर 9 धावा. बिनबाद 9, जिंदाबाद 9. चांगली गोलंदाजी आपण म्हणू शकता उल्हास पाटील यांची. पॉवर प्लेच्या षटकामध्ये एकही बाउंड्री आलेली नाही अल्पेश, म्हणजे चांगली गोलंदाजी आपण म्हणू शकता. आता विखरलेलं शतरक्षण तुम्हाला पाहायला मिळेल. पॉवर प्लेचं षटक समाप्त झालंय
आज पहिल्याच मॅच मध्ये आपण पाहतोय की दिलीप पाटील टीम मध्ये आहे, सचिन पण आहे आज संघामध्ये, घरच्या मैदानावर खेळत आहे. आणि आता कर्णधार बंडू पाटीलने सांगितले की आता प्रमोदला इथून कंट्रोल गोलंदाजी करू द्या, कारण की सुरुवात समोरच्या संघाची चांगली झाली नाहीये. 9 धावा आलेले आहेत, मात्र इथून पलटवार पाहायला मिळेल, मनोजचे प्रयत्न पाहायला मिळतील. मनोजच्या बॅटमधून 1 धावा आली होती. प्रमोद भोईर गोलंदाज, फार क्रिकेटचा अनुभव, ग्रामीण क्रिकेट चांगला खेळलेला आहे. वय 40 गाठल्यानंतर 40+ संघटनेला जॉईन झालेला आहे आणि नक्कीच चांगला खेळ यावर्षी देखील झालेला आहे. दुसऱ्या षटकाला सुरुवात. तुम्ही बिंदास टाइमपास करा, काही हरकत नाही. पहिला चेंडू, ऑफ स्टिकचा चेंडू वेगाने टाकण्याचा प्रयत्न, मात्र पंच भाऊ पाटील सांगतात की हा चेंडू वाईड आहे. एक्स्ट्रा धाव. धाव संख्या 10 धावा धावफलकावर. गोलंदाजी करताना आपण पाहतोय या प्रमोद भोईर याने वाईटने सुरुवात केली आहे. सरपंच उपसरपंच चषक 2026 या स्पर्धेचा मेगा फायनल डे. सुंदर असा हा स्ट्रोक पाहतोय आपण. कव्हरचा क्षेत्ररक्षक वेगाने चेंडूपर्यंत पोहोचला, दुसरा धाव घेण्याचा प्रयत्न, थ्रो चांगला आहे आणि आता इथे विकेट मिळतोय. पहिला गोवे टीम संघाला बॅटर आउट होतोय मनोज. संदीप होते तिथे, आणि संदीप म्हटलं की मग सकाळी इथे 7 वाजता येणं, स्पर्धेचं आयोजन सुरू करणं त्या दादानी नेहमी केलेलं आहे. आणि त्यांना आज खेळताना पाहतो मैदानामध्ये चांगली फिल्डिंग पाहायला मिळाली. आउट होण्यापूर्वी त्यांच्या बॅटमधून धावा आलेल्या आहेत, त्या म्हणजेच 2 धावा. नवीन फलंदाज आपण पाहतोय की सुनील माली ज्युनियर मैदानाच्या आतमध्ये आलाय. संदीप माली आले, सॉरी चुकी असावी. आज संदीप माली लवकरच आपण पाहतोय खेळपट्टीवर आलेले आहेत. दुसऱ्या षटकाचा खेळ सुरू आहे. पुढचा चेंडू, ओ सुंदर असा हा ड्राईव्ह, मात्र क्षेत्ररक्षक तैनात आहे आणि आता फिल्डिंग हलकस मिसफील्ड आणि त्याचं कारण, आणि वरतून ओव्हर थ्रो. तिसरा धाव देखील मिळेल. संदीपला माहिती आहे धावा महत्वाचे आहेत. आता चौथी देखील धाव घेण्याचा प्रयत्न सुनीलने केला होता. 3 धावा पूर्ण. आज खेळ कुठेतरी डोकेदुखी ठरत असतो प्रत्येक संघासाठी. मनोज, जेव्हा तुम्ही फिल्डिंग चांगली करता, थ्रो का तुमचा चांगला येत नाही, हाच विचार करत असतात सर्व खेळाडू. संदीपच्या बॅटमधून या 3 धावा आलेल्या आहेत आणि धावसंख्या धावफलकावर झालेली आहे 14 धावा, 14. मनोज आउट झाल्यानंतर मैदानाच्या आतमध्ये संदीप आला आणि त्याच्या बॅटमधून या 3 धावा पाहतोय आपण. वडगरच्या स्पर्धेमध्ये रेंज मध्ये होता उत्कृष्ट फलंदाजाच्या. ओ पुल करायचं होतं, मात्र बॅटची एज घेऊन विकेट किपर तानाजी पाटील यांच्या हातामध्ये चेंडू विसावलाय. फलंदाज बाद होतोय. दुसरा धक्का बसला टीम मानकोली संघाला. बॅटर आउट. सुनील मालीने देखील साथ सोडली या खेळपट्टीवरून. विकेट थांबाव्या लागतील, धावा बनवाव्या लागतील, हे फार महत्वाचं असतं. प्रमोदला मिळालेला हा विकेट. विकेट किपिंग पहा किती चांगली आहे तानाजी पाटील यांची. अतिशय जबरदस्त एक चांगले खेळाडू देखील आहेत. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये इंटर क्रमांक 4 वर मैदानाच्या आतमध्ये आलेला आहे आणि आता चांगली बॅटिंग होईल हीच अपेक्षा असेल. ओ मन जो होता ऑन साइडला खेळण्याचा, मात्र चेंडू ऑफ स्टिकला ठेवला होता, म्हणून चेंडूला जाऊन दिलं तरच योग्य निर्णय घेतलेला आहे तिथे फलंदाजाने. पुन्हा एकदा सुंदर असा हा ड्राईव्ह केलाय. क्षेत्ररक्षक दिलीप चेंडूपर्यंत पोहोचलाय. 1 धाव झाल्या, दुसरा धाव घेण्याचा प्रयत्न आणि
2 धावा इथे पूर्ण केल्या जात आहेत. अभिन माली आलेले आहेत नवीन फलंदाज आपण पाहतोय, मात्र अपेक्षा फार आहे. प्रमोद मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, बॅट आणि चेंडूचा संपर्क नाहीये. आज टीम खेळत आहे आणि मानकुलीचे उत्कृष्ट क्रिकेटपटू सध्या तरी, आणि त्याचबरोबर आमचे ज्येष्ठ समालोचक कालीराम केनी सर याने आपल्या संघाला शुभेच्छा दिलेल्या आहेत. बेस्ट ऑफ लक सांगितलं आहे मानकुली टीम संघाला. सर आपलं मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे. नक्कीच षटक समाप्त झालेला आहे. दुसरा पाणी मैदानाच्या आतमध्ये घेतला जात आहे, तोपर्यंत आपण स्वागत आणि सन्मान करूया. सन्माननीय चंद्रकांत म्हात्रे साहेब उपस्थित आहेत या व्यासपीठावर. त्यांच्या शुभ हस्ते आपण मागच्या मॅचच्या मॅन ऑफ द मॅचला आपण ट्रॉफी देताना बघितलं होतं व्यासपीठावर. आता त्यांचा सन्मान करण्याची वेळ झालेली आहे. मी अनिल दादा यांना विनंती करतो की आपण आपल्या शुभ हस्ते हा सन्मान करायचा. आपण अनिल दादा पाटील यांचे इथे नक्कीच भरपूर विशेष सहकार्य लाभलेलं आहे. पहिल्या दिवसापासून चांगले खेळाडू देखील आणि आयोजक आहेत, आणि त्यांच्या शुभ हस्ते हा सन्मान आपण इथे करतोय. चंद्रकांत म्हात्रे साहेबांचा आपण स्वागत आणि सन्मान करूया. नंदू म्हात्रे, यस नंदू म्हात्रे, चंद्रकांत पाटील आहेत. सर्वप्रथम चंद्रकांत पाटील आणि नंदू म्हात्रे देखील उपस्थित झालेले आहेत. पहिला आपल्या ज्येष्ठांचा आपण सत्कार करूया, काय हरकत नाहीये. धन्यवाद. दिनेश यांचे पिताश्री आहेत. आणि आता त्यानंतर आपण सन्माननीय नंदू म्हात्रे यांचा आपण सन्मान करूया व्यासपीठावर. गोलंदाज दिलीप तयार होते, मात्र सत्कार आपण करत आहोत. आमचे कॅमेरामॅन दाखवत आहेत आपल्या पिक्चर मध्ये आपण पाहतोय. एका बाजूला खेळ, एका बाजूला सन्मान होत आहे व्यासपीठावर. जोरदार अपील झाली होती. इम्पॅक्ट स्टंप थोडंसं लेग स्टंपच्या बाहेर, मात्र सांगत आहेत की थोडंसं इष्टांच्या बाहेर चेंडू लँड झाला होता. धन्यवाद पाहुण्यांचं. त्याचबरोबर संजय भामरे साहेब उपस्थित आहेत, त्यांचा देखील सन्मान करूया आपण. मी पुन्हा एकदा अनिल दादांना विनंती करतो की आपण आपल्या शुभ हस्ते हा सन्मान करायचा आहे. स्वागत आणि सन्मानाचा स्वीकार करताना आपण पाहतोय संजयजी भामरे साहेब आपण पाहतोय या व्यासपीठावर. क्रिकेटचे निष्ठांत चाहते आहेत, त्यांचे ते सन्मान इथे केला जात आहे. काही पाहुण्यांचं शुभागमन देखील झालेलं आहे. आपलं देखील मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे. मात्र मॅच कडे आपण लक्ष देऊया, नक्की मैदानामध्ये घडलंय काय. अविन हा फलंदाज रनआउट झालेला आहे, आणि आता नवीन फलंदाज हिटमॅन ऑफ मानकोली संदीप माली मैदानाच्या आतमध्ये. वेलकम सन्माननीय दत्ता भुईर उद्योजक उपस्थित झालेले आहेत. वेलकम गोल्डमॅन आणि वामन दादा, आपलं देखील मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे. वेलकम. ओ चॉप केल्या चेंडूला, अगदी यॉर्कर चेंडू, ज्याच्यावर धाव येणार नव्हती तो चेंडू टाकला होता गोलंदाजाने, मात्र त्याच्यावर धाव घेतली आहे. योग्य ते निर्णय संदीपचा आपण पाहताय. सोडून दिला असता तर चेंडू डॉट झाला असता, म्हणून चॉप केला आणि त्याच्यावर एक धाव घेतली आहे आणि खाता ओपन केलाय. धावा झालेल्या आहेत त्या 18 धावा. संदीपचं खातं ओपन होत आहे. भिवंडी ग्रामीण फुटीबॉल संघटनेचे सदस्य आहेत. भरपूर वर्षापासून ते आपल्या टीमसाठी खेळताना आपण पाहतोय. आज 2 संदीप माली सध्या खेळपट्टीवर आपण पाहतोय. नेक्स्ट बॉल. ओ पुन्हा एकदा ऑफ स्टिकचा चेंडू, स्ट्रोक बनवण्याचा प्रयत्न मात्र भरपूर बाहेर होता. वाईटचा इशारा पंचाच्या माध्यमातून. नेक्स्ट बॉल. दिलीप. ओ चांगला स्ट्रोक. लॉंगॉनला शतरक्षक आहे तिथे. सचिन फिल्डिंग करतोय, मात्र तोपर्यंत एकच धाव पूर्ण केली जात आहे. हळूहळू का होईना धावा बनत आहेत, मात्र या धावा कुठेतरी डोकेदुखी ठरू शकतात गोलंदाजी करताना, कारण की तिसऱ्या षटकाचा खेळ आहे आणि फक्त धावा 20 धावा धावफलकावर. अटॅक करावा लागेल संदीपला. या षटकामध्ये 2 मोठे फटके येणं फार महत्वाचं असेल. आज दिलीप फ्री आहेत आणि नक्कीच
संघामध्ये चांगली कामगिरी करताना काय चेंडू टाकला होता. वेग देखील भरपूर चांगला होता. 52 रनिंग आहे, मात्र स्पीड तर विवेक शेलारला फेल करेल इतका स्पीड टाकला होता. चांगला असा हा पुलचा स्ट्रोक, गॅप मध्ये चालले चेंडू, शतरक्षक पोहोचला तिथे. एक धाव झाली, दुसरा धाव घेण्याचा प्रयत्न, रनआउटची संधी आणि आता मोठा धक्का बसलाय त्या मानकुली टीम संघाला. संदीप देखील बॅक टू डगआउट. आज राहुलभाई माली नाहीये टीम मध्ये, नक्की संतुलन बिघारलंय संघाचं असंच म्हणू शकता आपण. विकेट जास्त गेलेले आहेत. दबावामध्ये टीम मानकुली आपण पाहतोय. आज घरच्या मैदानावर फिल्डिंग चांगली आहे, गोलंदाजी चांगली आहे, सर्व काही चांगलं आहे. आता बॅटिंग जेव्हा करतील तेव्हा बॅटिंग देखील पाहायला मिळेल प्रेक्षकांना. आता नवीन फलंदाज रणजित मैदानाच्या आतमध्ये. आता या खेळाडूला थांबावं लागेल, शेवटच्या चेंडूपर्यंत थांबावं लागेल. चांगले स्ट्रोक आहेत आणि संदीप देखील तेच सांगत आहे की तुला इथे थांबायचं आहे. आता बाकीचे येणारे चेंडू जे आहेत ते तर आपल्यालाच खेळायचे आहेत. भिवंडी ग्रामीण 40+ संघटनेचे पहिले कार्याध्यक्ष देखील उपस्थित झालेले आहेत. NK नरेश माली, आपलं मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे. सुंदर असा हा स्ट्रोक आणि शतरक्षक तयार आहे तिथे. फिल्डिंग चांगली आहे, फक्त एकच धाव. आज विकेट किपरने देखील भरपूर संघर्ष केलेला आहे आणि चांगली विकेट किपिंग केली तानाजी पाटील याने. विजय पाटील, तानाजी पाटील, बंडू पाटील आणि त्याचबरोबर संपूर्ण टीम चांगला खेळत आहे घरच्या मैदानावर. दत्ता भोईर साहेब उपस्थित झालेले आहेत आणि साहेब आपल्या माहिती करता आज सर्वच तयारीमध्ये आले होते. मात्र 11 खेळाडू चांगलं खेळत आहेत मैदानामध्ये. म्हणजे येणाऱ्या मॅच मध्ये जर कदाचित जिंकली गोवे टीम तर हेच 11 खेळाडू खेळतील मनोज, कारण की सर्वांनी चांगली बिल्डिंग केली आहे. चंदू स्लॉगवर हाणामारीचा षटक आहे. रणजितला इथून 2 ते 3 मोठे फटके खेळावे लागतील तर एक टार्गेट चांगला सेट होऊ शकतो. 22 धावा धावफलकावर, 22. पाहूया, एक काल होता चायना गेट टीम होती गोव्याची आणि त्या संघामध्ये हा खेळाडू नेहमी चांगला खेळायचा. आज 40+ वय झाली आणि आता जॉन गोवे संघामध्ये खेळताना. ओ राजेंद्र पाटील, आपण या व्यासपीठावर मैदानामध्ये थांबू शकणार नाही आपण. भाऊ पाटील यांचं लक्ष भरपूर चांगलं आहे. आता गाडी त्याच्यावर काहीतरी टाका, आता आपण गाडी निघणार नाही तिथून. सुरुवात इथे पाहतोय चंदूने वाईट न केली आहे. चंदू पाटील गोलंदाज कमबॅक करेल का पाहूया आपण. 23 धावा, मोठा फटका खेळलाय. शतरक्षक वी शेप मध्ये टीमचे कॅप्टन बंडू पाटील आहेत. फिल्डिंग चांगली आहे, थ्रो चांगला आहे, मात्र 2 धावा आरामात पूर्ण करताना आपण पाहतोय. वाईट नंतर 2 धावा आलेल्या आहेत, म्हणजे 3 धावा आतापर्यंत आलेल्या आहेत. रणजित आहे आणि रणजितचं काम तगडाच असतो नेहमी. थोडीशी ताकद जनरेट करावी लागेल तरच षटकार चौकार पाहायला मिळतील. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, पुन्हा एकदा ऑफस्टिकच्या बाहेर, वाईटचा इशारा. काल परवा दिवशी मनोज ठाकरे 12 चेंडूंचं षटक झाला, 10 चेंडूंचं षटक झालं. काल देखील एक 10 चेंडूंचं षटक झाला. सुरुवात तर केली आहे चंदूने, 2 वाईट आलेले आहेत या षटकामध्ये. झाला तर मानकुली टीम संघाचा तिथे फायदा होऊ शकतो. कंट्रोल करावा लागेल गोलंदाजीमध्ये, तरच मग वाईट येणार नाहीये. पुन्हा एकदा स्विंग अँड मिस. आता चांगला चेंडू टाकलेला आहे, हीच लेन लाईन चांगली आहे. चंदू पाटील चांगली गोलंदाजी करताना आता त्याचं कौतुक करूया आपण. आता 2 वाईट टाकल्यानंतर थोडीशी जाग आली आहे असंच म्हणू शकता आपण.
मात्र मोठा फटका खेळलाय. आता बंडू पाटील चेंडूपर्यंत पोहोचू शकणार नाहीये. वन बाउन्स येतोय. महत्वाचा नशिबाचा चौकार मानकोली टीम संघाला. सर्वांना आपण नेहमी सांगत असतो मनोज ठाकरे की 70-70 कंपनीचा चेंडू आहे. बाउन्स जास्त आहे त्या चेंडूला. जेव्हा मैदानामध्ये वन बाउन्स नंतर तो चौकारच पाहायला मिळतो, मग कितीही प्रयत्न करू द्या. नक्कीच बंडूचा प्रयत्न देखील होता की चेंडूला अंगाने जरी अडवला तरी मैदानामध्ये थांबेल, आणि जी भिंत आहे त्या भिंतीला चेंडू लागलेला नाहीये. बॉल अप गोवे. पुन्हा एकदा मोठा फटका समोरच्या दिशेने. आता प्रमोद आहे, मात्र चेंडू मोका भी दिया और छक्का भी दिया. मागच्या 2 चेंडूवर 10 धावा आलेल्या आहेत. आता डोकेदुखी ठरलाय जे हनुमान गोवे टीम संघाला. रणजित ऑन फायर नाव. धावा झालेल्या आहेत 36 धावा धावफलकावर. एक चांगली धावसंख्या उभारली. आता 2 चेंडूचा खेळ अजूनही बाकी आहे. अजून एक प्रयत्न करेल, मात्र इथून चंदूला विकेट घ्यावा लागेल. डॉट चेंडू टाकावे लागतील. अजून एक मोठा फटका ऑन साईडला. आही चेंडू चालला सीमा रेखा पार. हे तर षटकार. काय फलंदाजी होत आहे. खराब चेंडूंना सीमेच्या बाहेर फेकवला जात आहे इथे, आणि टाळ्यांचा आवाज होताना खेळाडू कक्षामध्ये आपण पाहतोय. धावसंख्या 42 धावा 42. शेवटचा चेंडू आहे. चंदू नक्कीच आज सोमवार आहे आणि घरच्या मैदानावर एटीएम कार्ड नक्कीच इथे खर्च करताना आपण पाहतोय. 2 षटकार, चौकार, 2 वाईट, 2 धावा, 1 डॉट. 20 धावा दिल्यात. आणि हा पुन्हा एकदा कंट्रोल हुकचा फटका. मात्र शतरक्षक तैनात आहे तिथे. फिल्डिंग चांगली आहे. एकच धाव इथे पूर्ण करता आलेली आहे, आणि अशा प्रकारे भाऊ पाटील सांगत आहेत की षटक समाप्त झालेला आहे. तर 4 षटकांचा खेळ समाप्त. धावा झालेल्या आहेत धावफलकावर 43 आणि 44 धावा, म्हणजे प्रति षटकामागे 11 धावा बनवायचे आहेत. जे हनुमान गोवे टीम संघाला वेळ न घेता लगेच मानकुली संघाने आपला शतरक्षण सजवावा हीच नम्र विनंती असेल, कारण की थोडीशी उशिराने स्पर्धा सुरू झालेली आहे. आपल्या शेजारी असलेल्या गावामध्ये, पिंपलगर गावामध्ये आज थोडंसं दुःखद निधन झालेलं आहे. त्यामुळे आपण ही स्पर्धा थोडीशी उशिराने सुरू केली. मात्र लेट मगर ग्रेट. आपण सध्या तरी बरोबर वेळेमध्ये आहोत. तर मी सर्व संघांना विनंती करेल, जे आज जे संघ खेळणार आहेत त्या सर्व संघाने वेळेवर पोहोचायचं आहे. लाईव्हच्या माध्यमातून आमचा आवाज तुम्ही ऐकत आहात, तर सर्वांनी वेळेवर पोहोचा. चला मानकुली टीम आपण मैदानाच्या आतमध्ये या, आणि गोवे टीम खेळाडू कक्षामध्ये जाऊन आपली सलामीची जोडी आपण पाठवून द्यायची आहे. शेवटच्या षटकामध्ये मनोज भरपूर धावा खर्च केल्या चंदूने. त्याच्यामध्ये आपण बघितलं 2 षटकार, 1 चौकार, 2 धावा, म्हणजे 21 धावा खर्च केल्या शेवटच्या षटकामध्ये. अल्पेश गायकवाड पुन्हा एकदा जोडले आपल्याशी. काही कामानिमित्ताने कोणगाव एटीएम मधून जाऊन आलेले आहेत ते. आपलं मनपूर्वक हार्दिक स्वागत. चला मानकुली टीम आलेली आहे मैदानाच्या आतमध्ये. गोवे टीम थोडं वेगाने चला आपण. सामन्याला सुरुवात पुन्हा एकदा आपल्या सोबत मनोज ठाकरे जोडणार आहेत कॉम बॉक्स मध्ये. धन्यवाद संदेश. आपण पाहतोय की पहिल्या सत्राचा खेळ या ठिकाणी संपन्न झाला. धावसंख्या धावफलकावरती लागली गेली ती म्हणजे 43.
4 गड्यांच्या मोबदल्यामध्ये आणि 44 धावांचं माफक आव्हान म्हणू शकत नाही, परंतु कॅल्क्युलेशन नुसार आव्हान उभं केलं आहे. प्रति षटकामागे 11ची सरासरी राखायची आहे. दोन्ही संघांसाठी मित्रमंडळी हा समसमान संधी आहे, कारण या फॉर्मॅटमध्ये 10+ धावसंख्या ही चांगली धावसंख्या फाईट स्कोर मानला जातोय दोन्ही टीमच्या माध्यमातून. तर आता कोण कुणावरती होईल हवी हे पाहण्यासारखं राहील. घरच्या पट्टीवरती खेळपट्टीवरती खेळत असताना 3 ओव्हरमध्ये चांगली गोलंदाजी पाहायला मिळाली, परंतु अंतिम ओव्हरमध्ये चंदू यांच्यावरती जो मारा पडला तो कुठेतरी घातक पाहायला मिळाला. जवळजवळ 21 धावा खर्च केल्या 3 ओव्हरमध्ये. जर पाहायला गेलं तर तेवढ्या धावा नव्हत्या, परंतु शेवटच्या ओव्हरला आल्या. पाहूया आता झालं गेलं ते विसरून नव्याने सुरुवात करायची असते. तेवढंच महागडही आव्हान नाही आहे आणि तेवढंच सोपंही नाही आहे. म्हणजे मॅच मध्ये अजून बनून आहेत दोन्ही टीम. पाहूया सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये पाठवा लवकरात लवकर. या ठिकाणी पाहिले तर गुरुदत्त मानकुली टीम एक चांगली टीम आहे. आपण पाहिले तर वडगडच्या चषकामध्ये त्यांची काय अफलातून कामगिरी पाहायला मिळाली ती. वा मस्त. आणि जसजसं आता आपला सीझन समाप्तीच्या मार्गावरती चाललाय तसं प्रत्येक टीम मध्ये एक चांगली एनर्जी पाहायला मिळते. भरपूर टीम आपल्या या ठिकाणी आपण पाहतो की काम करताना पाहायला मिळतात. चला सलामीची जोडी पाठवा. आमचे पंच लक्ष देत आहेत बरोबर. चला या पटापट आपण खेळायला सुरुवात करूया. आज मेगा फायनलचा दिवस आहे. आजचा शेड्यूल आजच आपल्याला पूर्ण करायचा आहे. सलग 4 दिवस आपण ही स्पर्धा पाहिली. खूप चांगल्या पद्धतीचं आयोजन नियोजन पाहायला मिळालं. भिवंडी ग्रामीण 40+ क्रिकेट मंडळाच्या माध्यमातून या स्पर्धा होत होतात आणि त्यातली एक नामांकित स्पर्धा म्हटलं तर सरपंच उपसरपंच चषक 2026 पर्व पाहायला मिळतंय. आमच्या गावातील सरपंच आणि उपसरपंच यांनी जो पाहिलेलं स्वप्न सत्यात उतरण्यासाठी अतोनात मेहनत पाहायला मिळाली. वेलकम. या ठिकाणी आपण पाहतोय पीसेट टीमचं ही शुभागमन झालेलं आहे. रोहिदा दादांचं हे या ठिकाणी मनपूर्वक हार्दिक हार्दिक स्वागत आहे. आज त्यांनाही इन ऍक्शन मध्ये आपण पाहणार आहोत. ओमसाहेब पिसे आणि वीरतानाजी दापोडे अशी मॅच होणार आहे. चला स्पीडअप करा. विजय पाटील आणि दिलीप पाटील आपण पाहतोय. खऱ्या अर्थाने आपण पाहिलं तर विजय पाटील खूप चांगल्या पद्धतीचं कॉर्डिनेशन करतात या स्पर्धेसाठी. सकाळपासून संध्याकाळपर्यंत भरपूर मेहनत त्यांची पाहायला मिळते. सर्व सहकारीचा जर विचार केला तर सर्वांनीच चांगली मेहनत केली गेली आहे. एक चांगला पिंच हिटर आहे. आपण पाहिलं तर त्यांच्या बॅटमधून नेहमीच कलात्मक फटकेबाजी पाहायला मिळते. नावा रूपाने एक चांगला बॅटर ज्याच्या नावे आपण पाहिलं तर बेस्ट बॅटरचे मला तर वाटतं 2 ठिकाणी पुरस्कार प्राप्त झालेले आहेत. क्या बात आहे. पाहूया सातत्यपूर्वक तुम्हाला कामगिरी चांगली करावी लागते. यावेळेस मात्र पहिल्या चेंडूवरती यू मिस आय डेफिनेटली हिट. तू दांडी दाखवली मी तिला वाकवली असं दाखवून देतोय. आणि पहिल्या चेंडूवरती मोठा झटका मोठा हदरा विजय पाटील यांच्या माध्यमातून. क्या बात आहे. भरपूर आशा आकांक्षा होत्या. घरच्या खेळपट्टीवर खेळत असताना प्रेक्षकांच्या नजराही त्यांच्या बॅटेवरती लागल्या होत्या. परंतु असं कित्येकदा होतंय एखादा समालोचक एखाद्या खेळाडूची प्रशंसा करतोय तर त्याला जणू काही नजर लागते. असं कित्येकदा आपल्याला पाहायला मिळतंय. चंदू यांच्यावरती सुद्धा आपण भरपूर बोली लावली होती. चांगला आहे असं आहे तसं आहे, परंतु पाहिलं गेलं तर भरपूर धावा खर्च झाल्या. इथं मात्र विजय दादा ही चांगले खेळतायत नो डाऊट, कारण आपण पाहतोय ते प्रूफ करून दाखवलेलं आहे. 2 ठिकाणी जर बेस्ट बॅटरचा किताब पटकवणं हे साध्या खेळाडूचं काम नाही आहे. सातत्यपूर्वक कामगिरी करावी लागते. पाहूया पुढील संदीप पाटील या ठिकाणी पाहतोय आपण काय घडतंय. अपील जोरदार आहे. पंचांवरती कुठल्या प्रकारचा असर नाही आहे. यस या ठिकाणी आपण पाहतोय की जणू काय बॅट जी आहे ती ग्राउंडेड झाली असावी, तो साऊंड आला. यस पंचाने ते दर्शवलं गेलं आहे आणि कधी कधी होत आहे असं. आणि इथे मात्र फिल्डिंग प्लेस आहे. अपील करणं
गरजेचं असतं, आवश्यक असतं. त्यांचं ते काम करतात, पंच त्यांचं ते काम करतात आणि चोख पंचगिरी आपल्याला पाहायला मिळते. सुनील म्हात्रे यांचे कुठल्याही प्रकारे दबावाला बली न पडता एक योग्य तो निर्णय मैदानाच्या आतमध्ये. पुढील चेंडू यावेळी सोडवला, इनफिल्डच्या वरतून मारण्याचा प्रयत्न आहे, त्या ठिकाणी पाहतोय मनोज आहे त्या ठिकाणी, परंतु त्याच्या वाक्या बाहेर चेंडू मात्र सरसावतो, सीमारेषेच्या बाहेर येतोय. या इनिंग मधील पहिला चौकार. चौकाराने स्वतःचा आणि संघाचं या ठिकाणी अकाउंट ओपन केले जाते. संदीप पाटील याच्या माध्यमातून 44 धावांचं लक्ष आहे. डबल 4 त्यातला एक 4 आलेला आहे. आता 4-0 ची आवश्यकता आहे. क्या बात आहे. सामना दोघांकडे समसमान आहे, परंतु या ठिकाणी विजय पाटील बाद झाले. प्रेशर जर आला असेलच, परंतु झाले गेले ते विसरून नव्याने सुरुवात करायची असते. मागे वळून पाहायचं नसतं. ध्येय गाठेपर्यंत आपल्या पायांची हालचाल आपण चालू ठेवायची असते. ती पायांची हालचाल खऱ्या अर्थाने संदीप पाटील यांची पाहायला मिळाली आणि चौकार वसूल झाला. पुन्हा एकदा गोलंदाज टर्न होतोय, पाहूया. अजून एक चांगला फटका आहे ऑन साइडला. रणजित आहे त्या ठिकाणी, चांगले क्षेत्ररक्षण पाहायला मिळते. एकदा कंप्लीट केली, धोका महसूस केला आणि दोघांनी पाय आखरले, आपापल्या घरामध्ये थांबून राहिले. दिलीप पाटील आपण पाहतोय की चांगला बॅटर आहे, चांगली सुरुवात करून देतो नेहमीच आपल्या टीमला. आज या ठिकाणी पाहूया स्ट्रायकर यायला येतोय, कशा प्रकारे सुरुवात केली जाईल. धावसंख्या जर पाहिली तर 5 या अंकावरती आहे. 11च्या सरासरीने धावा धावफलकावरती जमा करायच्या आहेत. एक बाउंड्री येणं गरजेचं असतं, ती बाउंड्री आली, परंतु सुरुवातीच्या 2 चेंडूंवरती आपण पाहिली तर एकही धाव आली नाही आहे. तो प्रेशर आतापर्यंत ओव्हरमध्ये आपल्याला जाणवतोय, सतावतोय, सलवतोय. तर त्याला बाजूला सारण्यासाठी तुम्हाला एक बिग हिट, मोठा फटका खेळणं गरजेचं आहे. आणि त्या अनुषंगाने या ठिकाणी क्षेत्ररक्षण लावलं गेलं आहे. माहिती आहे की बॅटर मोठा फटका खेळेल कारण धावा कमी आहेत, त्याच्यासाठी आपण पाहतोय मिड विकेटला डीपमध्ये एक क्षेत्ररक्षण लावलं गेलं आहे. वाईडिस लोंगांना एक डीपमध्ये, बाकी सर्कलच्या आतमध्ये, कारण पहिले षटक पॉवर प्लेच आपल्याला पाहायला मिळतोय. गोलंदाज टर्न होतोय, स्लोचा मारा केला, इनफिल्डच्या वरतून शॉट, इनफिल्डच्या वरतून नाही तर बाउंड्री लाईनच्या वरतून सीमारेषे बाहेर, सिक्सर. क्या बात आहे. ही सुरुवात हवी असते आणि नेहमीच ते करून देत आहेत. आज आपण पाहिले तर खडे खडे स्टँड अँड डिलेव्हर, काय फटक्या होती, जान फुकली होती. मित्रमंडळाने हवेच्या विरुद्ध मारला गेला होता, प्रवाहाच्या विरुद्ध ही कामगिरी आपण पाहतोय. एक चांगला फटका या ठिकाणी पाहायला मिळाला. पुढे चेंडू पुन्हा एकदा इथं पाहतोय आपण, ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न होता, परंतु तसं काही झालं नाही. या सिंगल धाव घेतली जाते. एका धावेने धावसंख्या पुढे सरकते, धावफलकावरती धावा जाऊन पोहोचत आहेत 12. टार्गेट बरोबर झालेला आहे, जे आवश्यक आहे तो पगार बरोबर जमा केला गेला आहे पहिल्या ओव्हरमध्ये. पाहूया, उलटा एक बोनस चढवले एका धावेचा आणि ते सातत्यपूर्वक तुम्हाला ती कामगिरी ठेवावी लागेल, कारण गुरुदत्त मानकोली ही टीम ही एक चांगली आहे. कधीही टर्न होऊ शकते, कधीही आपण पाहिलं तर पलटवार करू शकतो. पहिल्या 3 ओव्हरमध्ये धावा बनल्या नव्हत्या, परंतु शेवटच्या ओव्हरमध्ये धावा बनवण्यामध्ये यश प्राप्त झालं, पलटवार आपल्याला पाहायला मिळाला. या ठिकाणी पाहूया, संदीप येतोय, संदीप सिनियर गोलंदाजी मार्क वरती जिद्दी, चिकट आणि एक स्फोटक असा खेळाडू अष्टपैलू पाहतोय. फलंदाजी असो, गोलंदाजी असो, क्षेत्ररक्षण असो, सर्वांमध्ये चांगली कामगिरी नेहमी पाहायला मिळते. फलंदाजी करत असताना खास काही करता आलं नाही. पाहूया गोलंदाजी करताना कशा प्रकारे काम त्यांचा पाहायला मिळेल. दिलीप पाटील, क्या बात है, काम्य है जटिल, वो इसका नाम है दिलीप पाटील. नेहमी कामामध्ये चांगलं योगदान देत असताना खऱ्या अर्थाने गोवे टीमला प्रॅक्टिस कमी मिळते आणि प्रॅक्टिस होते कसे, येत आहेत प्रॅक्टिसला, बॅटिंग घेऊन घरी जात आहेत. हा प्रत्येक टीमचा तो शेड्यूल असतोय. 30 सर्कलमध्ये सर्व खेळाडू राहतील, बॅटिंग कधी येते ती घेतील आणि घरी कधी जातोय असं प्रत्येक टीमचं सूत्र असतं. यावेळेस मात्र सूत्र हलवण्याचं काम केलेलं आहे. क्या बात आहे. लवाच्या रिझर्व मधून चेंडू मात्र सीमा पार, अजून एक दणदणीत ब्रँडेड येतोय षटकार दिलीप पाटील यांच्या बॅट मधून. डावाला मिळतो आकार. 18 या अंकावरती धावसंख्या जाऊन पोहोचली गेली आहे. सामन्याला खुला करण्याचा प्रयत्न या ठिकाणी. क्या बात आहे. आता मात्र क्रिकेटमध्ये असं म्हटलं जातं ना की वारा तिथं मारा, आणि तशा पद्धतीचा फटका येतोय आणि काय कलात्मक फटका खेचला गेला. चेंडू पडल्यानंतर बरोबर बॅटच्या रडार मध्ये घेतलं, प्रॉपर टायमिंग साधलं गेलं आणि हवाई सफर करून दिलं सीमारेषेच्या बाहेर. षटकार. 18 धावा धावफलकावरती. क्या बात आहे. धावांचा वेग आले का बऱ्यापैकी चांगला ठिकाणी वाढवताना पाहायला मिळतोय.
अजून एकदा पाहतोय आपण कार्पेटच्या सहाय्याने यावेळेस मिडगोच्या रिझन मध्ये येतोय चेंडू. 2 क्षेत्ररक्षक आहेत आणि मिस फील्ड पाहायला मिळाली. बॅकअप चांगलं पाहायला मिळतंय. परिणामस्वरूप या ठिकाणी पाहतोय 2 धावा होत आहेत, 2 धावा बनतायत, धावा बनतायत बरोबर. या जोडीने मात्र डावाला सावरलंय, पार्टनरशिप बनवण्याचं काम पाहायला मिळतंय. कारण पहिल्या विकेट गेल्यानंतर कुठेतरी प्रेशर असेल, परंतु प्रेशरला बाजूला ठेवायचं असतं. जो प्रेशर झेलेल त्याचा या ठिकाणी मात्र तांदूळ चांगल्या प्रकारे शिजताना दिसत आहेत. अजून एक आता मात्र कमजोर फटका आहे. रणजित त्या ठिकाणी नो डाऊट चुकी होत नाहीये. आता मात्र जेलच्या स्वरूपात फलंदाज बाद होतोय दिलीप पाटील, ज्याने खऱ्या अर्थाने डावाला सावरण्याचं काम केलं होतं. प्रमोद भोईर येतोय या ठिकाणी नवीन बॅटर. मैदानाच्या आतमध्ये आपण पाहिलं तर जे काम करण्यासाठी मैदानाच्या आतमध्ये प्राचारण केलं होतं, पाठवलं होतं सुरुवात दमदार असरदार करण्यासाठी, परंतु पहिल्या ओव्हरमध्ये आपण पाहिलं तर जास्त स्ट्राईक मिळाली नव्हती. दुसऱ्या ओव्हरमध्ये मात्र चांगली स्ट्राईक मिळाली आणि तदनंतर आपण जर पाहिलं तर चांगली धावसंख्या. 30 सर्कल क्रॉसिंग करायची आहे. विनंती असेल, पहिली वॉर्निंग दिली गेली आहे, दुसरीला चुकीला माफी नाही आहे. पंच भाऊ पाटील यांच्या माध्यमातून आम्हाला दर्शवलं जाते बरोबर. आता लक्ष दिलं जाते. सुनील म्हात्रे सर असतील आणि आमचे भाऊ पाटील सर असतील, त्यानंतर घरत सर असतील, सर्वांनी भरपूर काल या क्रिकेटसाठी दिला गेला आहे आणि आता मात्र अनुभव पूर्णपणे पणाला लावतायत. आणि क्रिकेटमध्ये 40+ मध्ये मित्र म्हणून खूप चांगली त्यांची कामगिरी पाहायला मिळते. बाहेर कोणी किती बोलवलं तरी आपल्या या परिवाराला सोडून जात नाहीत. त्यांना पहिले प्राधान्य देतात, नंतर मग बाहेरचा विचार केला जातात. असे एक चांगले गुणी पंच आमचे. इथं मात्र उडवला गेला आहे, सेफ लँडिंग होते. पाहूया धावा किती बनतील याच्यावरती, ते पाहिलं जाईल. या ठिकाणी आपण पाहिलं तर 2 धावा येतात. 2 धावेने धावसंख्या 20-20 या अंकावरती जाऊन पोहोचते. अजूनही 24 धावांची आवश्यकता आहे. सामना जवळ आहे, परंतु पाहूया. स्लोचा मारा ठेवला, प्रहार करण्याचा प्रयत्न, फटका फसला गेला आहे. रणजित त्याच्या खाली, चुकी होत नाहीये. हा एकच खेळाडू आहे की ज्याने एका हाते नौका पुढे पुढे चालवली आहे. फलंदाजी करत असताना काय अफलातून या ठिकाणी झेल सुद्धा त्यांच्या माध्यमातून पाहायला मिळतंय आणि एकामागून एक असे फलंदाजी बाद करण्यामध्ये त्यांचा मोलाचा सिंहाचा वाटा. धावसंख्या जर पाहिली धावफलकावरती 20 आहेत. 22 धावा, 22 धावा धावफलकावरती. अजूनही आपण पाहतोय की 22 ची आवश्यकता आहे. 13 चेंडू आणि 22 धावा. आता या 2 बॅटर बाद झाल्यानंतर कुठेतरी पुन्हा एकदा सामना बॅलन्स झालेला आहे. दोनांकडे समसमान संधी आहे डोलामॅन स्थितीमध्ये. सचिन पाटील, क्या बात आहे. क्रिकेटमध्ये सचिन नाव ऐकलं की सचिन तेंडुलकर सरांची आठवण येते. कारण ज्याने आपण पाहिलं तर क्रिकेटला भरपूर साला योगदान दिलं आणि गॉड ऑफ क्रिकेट ही पदवी मिळवली गेली. नावामध्ये सर्व काय असतं, परंतु कर्मामध्ये सर्व काही दडलेलं असतं. एकाच नावाची लाखो लोक तुम्हाला मिळतील, पण त्यातल्या 1-2 अशी मिळतील की ज्यांच्या नावाचा बोलबाला असेल. पाहूया या ठिकाणी. यावेळेस फ्लाइटेड पुन्हा एकदा. आता मात्र क्या बात आहे, तोलून मापून मारलेला हा फटका सिक्सर जातो की नाही, जातो की नाही याची प्रतीक्षा पाहायला मिळाली. परंतु खाली रिझन होतं, त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक तैनात नव्हतं. चेंडू मात्र पाहतोय आपण सीमा पार झाला. षटकार. वेलकम सन्माननीय सूर्यकांतजी पाटील साहेबांचं या ठिकाणी शुभ आगमन झालेलं आहे. आपल्या टीमला नेहमी सपोर्ट करतायत. खऱ्या अर्थाने वेले गाव म्हटलं तर क्रिकेटची पंढरी आणि त्या पंढरीमध्ये दैवत्वाचा एक चांगलं नाव जर घेतलं जातं तर ते सूर्यकांत पाटील सरांचं. वेलकम. आपलं हे मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे. या ठिकाणी पाहतोय विजयाचं समीकरण 12 चेंडू 16 धावाची आवश्यकता. 16 का डोला कोणाच्या संघाचा होईल बोलबाला. पाहूया. 8च्या सरासरीने धावा या ठिकाणी बनवायच्या आहेत. योग्य ते वेळी धावा इथं बनल्या गेल्यात. गोवे संघाचा विचार केला तर पहिल्या ओव्हरमध्ये पण पाहिलं तर शेवटच्या 2 चेंडूवरती धावा बनल्या गेल्या. या ठिकाणी आपण पाहतोय सन्माननीय उद्योजक या परिसरातील एक चांगले लाडके व्यक्तिमत्व दत्ताजी भोईर साहेब उपस्थित झाले आहेत. त्यांचाही करूया आपण येतोजे स्वागत आणि सन्मान. हसमुख चेहऱ्याचे दिलदार व्यक्तिमत्व दानशूर दाता या नावाने ओळखलं जातं. गोर गरिबांसाठी एक आपण पाहिलं तर चांगली कामगिरी नेहमी पाहायला मिळते. एक कॉल मॅटर सॉल्व. आधी रात्री तुम्ही कधीही या,
सर्वांसाठी एक चांगलं काम करणार दत्ताजी भोईर साहेब आपण व्यासपीठावरती आपण पाहतोय. सन्मान्य अनिलजी पाटील साहेब यांच्या सुभास्थ या ठिकाणी पाहतोय. स्वागत आणि सन्मान आपल्याला पाहायला मिळतोय. माईची उपदार शॉल दिली जाते. त्याचबरोबर आपण पाहतोय फुलगुच्छ आणि ट्रॉफी देऊन त्यांना या ठिकाणी सन्मानित करण्यात येत आहे. येस, हिंदुत्वाचं ज्याने आपण पाहतो आण हाती घेतलेला असं काम करणारा नेहमी लाडकं व्यक्तिमत्व आपण पाहतोय या व्यासपीठावरती. दत्ताजी भोईर साहेबांचा येतोय स्वागत आणि सन्मान आपल्याला पाहायला मिळाला. क्या बात आहे. गुणेशजी पाटील साहेबांचं या ठिकाणी शुभ आगमन झालेले. तब्येत खूप वाढले त्याच्यामुळे बोलकून आले नाहीत, आराम करतायत. आणि खऱ्या अर्थाने आपण जर पाहिलं तर भिवंडी क्रिकेटसाठी त्यांनीही भरपूर चांगलं क्रिकेट खेळलं गेलं आहे. अजूनही आपण पाहतोय की चांगला खेळ त्यांच्या माध्यमातून या ठिकाणी पाहतोय. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न होता, डावी एसटी उजवी एसटी सोडून जातो या ठिकाणी आपण पाहतोय. पंच बोलतात आमच्याकडे हात समांतर करून अवंतर धावेचा इशारा केला जातो. एका धावेने धावसंख्या पुढे सरते धावफलकावरती 31. 11 चेंडू आणि 13 धावाची आवश्यकता आहे. सामना जवळ आहे परंतु अजूनही जिद्द चिकाटी संघर्षाचं वातावरण सोडलं नाहीये मानकोल टीमने. क्या बात आहे. मनोज याने पण आपण पाहतोय चांगली गोलंदाजी या ठिकाणी पाहायला मिळते. शेपल होऊन क्रॉस खेळून जागा बनवली होती परंतु क्या बात आहे. चेंडू मात्र निघून झाला किपरच्या हातामध्ये. कुठल्या प्रकारचे या ठिकाणी आपण पाहिले तर धाव नाही आहे, निर्धावची झाली सांगता. आता मात्र पुन्हा एकदा बीट केले जाते, काही समजू देत नाहीये. भुलभुलैया अशी गोलंदाजी मैदानाच्या आतमध्ये. मनोज केनी यांच्या माध्यमातून गोलंदाजीचं प्रदर्शन. माझी संघ नायक आपण पाहतोय परंतु तोच दरारा 30 दहशत. पुन्हा एकदा स्लोअरचा मारा. आता मात्र प्रॉपर टायमिंग साधला जातोय आणि या ठिकाणी मात्र काय घडते पाहूया. झेल घेण्याची नामी संधी आली होती परंतु जातो की नाही या ठिकाणी मोका भी दिया और चक्का भी दिया. 6 रन जुळतायत अकाउंट मध्ये. या 6 धावेने धावसंख्या धावफलकावरती रिवर्स. यस, आमटी इज रिवर्स. 6 नाही तर 4. वेलकम सन्माननीय मनोजजी भोईर साहेबांचं या ठिकाणी शुभ आगमन झालेलं आहे. आपलंही मनपूर्वक हार्दिक हार्दिक स्वागत आहे. या वेळेस पाहतोय आपण कव्हरला चेंडू निघून येतो डीप मध्ये. एक धाव कंप्लीट केली जाते. चांगले क्षेत्ररक्षण त्या ठिकाणी पाहायला मिळालं परंतु चेंडू डीप मध्ये आहे. 2 धावा येत आहेत. 2 धावेने स्कोर कार्ड मध्ये बदल पाहायला मिळते. धावसंख्या पुढे सरकली. बॉल चेक करायचा, खेळपट्टीच्या बाहेर आहे का? यस, चेक करा. 2 धावा तर आलेल्या आहेत या ठिकाणी पाहूया. 2 धावांनी धावसंख्या पुढे सरकली 37. 7 चेंडू आणि 7 धावाची आवश्यकता आहे. बॅट्समन खेळपट्टीच्या बाहेर गेले का चेक करत. यस, नवीन नियम लागू केलेला आहे. तुम्ही आपल्या ज्या बॉक्स आहे त्याच्यामध्ये जर राहून त्या फटक्याला तुम्हाला खेळायचं असतं, त्याच्या बाहेर जर गेलं तर पंचांच्या माध्यमातून काय इशारा त्या पाहूया. ते चेक केलं जाते या ठिकाणी. सेफ आहे आणि आपण पाहतोय 2 धावा या ठिकाणी दिल्या जात आहेत. म्हणजे येणारे चेंडू 7 आणि विजयाचं समीकरण ही आपल्याला 7 धावांचं पाहायला मिळतंय. बरोबर सामना आता चाललेला आहे. यावेळेस ऑन साइडला खेळला गेला आहे. काऊ कॉर्नरला चेंडू जातोय आणि इथं हा ना तू मै पाहायला मिळालं. क्या बात आहे. काय घडतंय. या ठिकाणी पण जर पाहिलं तर षटक समाप्त होतंय. 30 धावसंख्या जर पाहिली धावफलकावरती लागली गेली आहे ती म्हणजे 38. म्हणजे अजून विजयासाठी आपण पाहिलं तर 6 धावांची आवश्यकता आहे. शेवटचा अंतिम ओव्हर हाताळणं बाकी आहे. 44 धावा होत्या त्या डिफेन्स करत शेवटच्या ओव्हरमध्ये मॅचला हाणून ठेवलेला आहे गुरुदत्त मानकोली या टीमने. पाहूया हा सामना वाचवला जाईल की त्याला मात्र सर केला जाईल जहाडमान गोवे टीमच्या माध्यमातून.
6 मध्ये 6 ची आवश्यकता आहे. तर या ठिकाणी आपण पाहतोय 6 मध्ये 6 ची आवश्यकता आहे. काय घडेल पाहूया. गोलंदाज टर्न गोलंदाजी मार्क वरती या ठिकाणी क्या बात आहे. चांगला चेंडू हाताला लावता परंतु धाव रोखू शकत नाहीये. पूर्णपणे फटक्याला चेक करावं लागलं अंतिम क्षणामध्ये. स्क्वेअर लेग करे निशाणा साधण्याचा प्रयत्न केला होता परंतु चेंडू मात्र खूप चांगल्या पद्धतीने आपण पाहतोय. या ठिकाणी आपण जर पाहिलं तर सिंगल धाव घेतली जाते. वेलकम वीर तानाजी दापोडे टीमचं या ठिकाणी शुभ आगमन होत आहे. राजूजी पाटील साहेब त्याचबरोबर आपण पाहिलं तर संपूर्ण टीम या ठिकाणी उपस्थित होत आहे. दापोडे टीमची खासियत आहे नवीन स्पर्धा नवीन ड्रेस कोड. स्पॉन्सरच तेवढे त्यांच्या गावामध्ये आहेत. प्रत्येक टीमला प्रत्येक आपण पाहिलं स्पर्धेला नवीन ड्रेस कोड. या ठिकाणी क्या बात आहे. व्हॉट अ कॅच. वाह. आपल्याच फॉलो थ्रो मध्ये आपण पाहिलं तर काही क्षणामध्ये चेंडूला या ठिकाणी गॅदर केलं गेलं. आता मात्र आपण पाहतो विजयासाठी 6 धावांची 5 धावांची आवश्यकता आहे. 4 चेंडूंमध्ये 4-5 चा इक्वेशन. 4 चेंडू 5 धावा. एकच घेतली ना पहिलेला एकच घेतली ना. व्यासपीठावर विराजमान सन्मान्य गुणेशजी पाटील साहेबांच्या माध्यमातून 1000 रुपयाचं पारितोषिक लागले जाते. बंडू पाटील पाहूया मैदानाच्या आतमध्ये येत आहेत आणि पैशांचा वर्षाव होतोय. एका षटकारासाठी 1000 रुपयाचं पारितोषिक आहे. तसेच नंदूजी म्हात्रे साहेब आमच्या कॉम्बॉक्स मध्ये बसलेले आहेत त्यांच्या माध्यमातून सुद्धा 1000 रुपयाचं पारितोषिक आहे. क्या बात आहे. चला बोला वेल कमी आहे. अजून कोण गोलंदाज. आता या ठिकाणी पाहतोय पण चांगला फटका गॅप मध्ये येतोय. दुरून क्षेत्ररक्षक येईल आणि या ठिकाणी चेंडूला जोपर्यंत गॅदर करेल तोपर्यंत 2 धावा या ठिकाणी झुलतायत अकाउंट मध्ये. 3-3 अजून चान्स आहे. पाहूया. नंदूजी साहेबांच्या माध्यमातून 1000 रुपये आहेत. त्याचबरोबर गुणेशजी पाटील साहेब यांच्या माध्यमातून सुद्धा 1000 रुपये आहेत. एका षटकारासाठी सामना जिंकणं गरजेचं आहे. या वेळेस उडवलाय. येतोय 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 बट फसला गेलाय. मनोज आहे त्या ठिकाणी चुकी होत नाहीये आणि झेलच्या स्वरूपात मात्र आता सामन्यामध्ये ट्विस्ट निर्माण झालेला आहे. पण पाटील बाद होतोय. आता 2 मध्ये 3. क्या बात आहे. 6 मध्ये 6 होत्या. हे खऱ्या अर्थाने क्रिकेट आहे. तुम्ही त्याच्यावरती पकड सैल करायची नसते. ती मजबूत कशी होईल हे बघायचं असतं. आणि या ठिकाणी गोलंदाज आपण पाहतोय संदीप माली ज्युनियर आपण पाहिले तर एक चांगली गोलंदाजी मैदानाच्या आतमध्ये करतोय. आता मात्र या ठिकाणी आपण पाहिलं तर कुठेतरी प्रेशर पाहायला मिळेल परंतु त्याला प्रेशरला बाजूला सारत एक चांगली खेळी मैदानाच्या आतमध्ये साकारावी लागेल. निकेश एक गया तो दुसरा आया. पाहूया आता बनवायचे 2 मध्ये 3. 2 चेंडू मध्ये 3 धावांची आवश्यकता आहे. काय करेल पाहूया. मैदानाच्या आतमध्ये सामना थोडासा गरम झालेला आहे. गोलंदाज पुन्हा एकदा तयार होतोय. संदीप गोलंदाजी मार्क वरती आणि इथं मात्र आपण पाहतोय धावा कशा आहे. धावा येणं गरजेचं आहे. आता मात्र आपण पाहिलं तर ही धाव येते लेग बायच्या स्वरूपाने. आता येणारा चेंडू मात्र असेल 1. विजयाचं समीकरण आहे 2. क्या बात आहे. 1-2. आता 12 कडी नव्हे तर आपल्याला आता 1-1 पाठ करावं लागेल. 1
चेंडू आणि 2 धावांची आवश्यकता आहे. सामना बनवला या ठिकाणी आपण पाहिलं तर संदीप याने खऱ्या अर्थाने आपण पाहिलं तर 6 धावांची आवश्यकता होती. बट या ठिकाणी एक चांगली गोलंदाजी साकारत असताना पाहायला मिळते मैदानाच्या आतमध्ये संदीप सरसावत आहे गोलंदाजी मार्ग वरती आणि या ठिकाणी ऑन साइडला खेळून काढलेला एक धाव कंप्लीट केलेला आहे. 2 धावांची आवश्यकता फेकी झाली परंतु कलेक्शन नाहीये आणि या ठिकाणी आपण पाहतोय की हरता हरता विजय संपादन केलं जातंय आणि सुटकेचा श्वास त्या ठिकाणी सोडला जातोय आणि या ठिकाणी चुरशीच्या लढतीमध्ये विजय संपादन करतोय जहानमान गोवी. दापोडीचे माजी सरपंच सन्माननीय चिंतामणजी पाटील साहेबांना विनंती आपण या व्यासपीठावरती आपण त्यांना इन ऍक्शन मध्ये पाहणार आहोत या मॅच नंतर.